प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला पुन्हा एक वार या सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या आजच्या पवित्र दिवशी देवाच्या पवित्र वचनातून आपण मार्गदर्शन पाहूया। आजचं वचन जे आहे ते पहिले पेत्र याचा 2 अध्याय आणि 11वं वचन असं म्हणतं, प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा। हे वचन विश्वासणाऱ्यांना त्यांच्या आत्म्याविरुद्ध युद्ध करणाऱ्या पापी इच्छांपासून दूर राहण्याचे आव्हान करत आहे। तसेच विश्वासकांनी हे ओळखावे की ते पृथ्वीवर तात्पुरते रहिवासी आहेत आणि म्हणून त्यांनी या जगात एक यात्रेकरू म्हणून राहिलं पाहिजे। या वचनाद्वारे स्वर्गीय नागरिकत्वावर आणि देहाच्या मोहांचा प्रतिकार करण्यावर भर देण्यात आलेला आहे। या वचनाद्वारे आपल्याला माहित होतं की आपलं नागरिकत्व स्वर्गात सुद्धा आहे याची आम्ही आठवण ठेवली पाहिजे। म्हणजे आम्ही कायमस्वरूपी या पृथ्वीवरचे नागरिक नाही, तर स्वर्गात आपलं नागरिकत्व कायम करण्यास देवाची इच्छा आहे हे जाणून घेऊन आम्ही स्वतः समजून घेतलं पाहिजे की या पृथ्वीवरचं आमचं नागरिकत्व हे कायमस्वरूपी नाही। प्रियजन हो, मी तुम्हाला प्रवासी आणि परदेशी म्हणून विनंती करतो असं वचनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। ही वाक्यरचना आपल्या जगातील वास्तव्याचे तात्पुरते स्वरूप अधोरेखित करते आणि विश्वासणाऱ्यांनी स्वतःला या जगाचे कायमचे रहिवासी नसून तात्पुरते रहिवासी म्हणून पाहण्यास हे वचन प्रोत्साहित करते। तसंच वचनामध्ये पुढे म्हणण्यात आलेलं आहे, दैहिक वासनांपासून दूर राहा। दैहिक वासनांपासून दूर राहण्यासाठी आपल्या मानवी स्वभावातून येणाऱ्या पापी इच्छा आणि मोहांचा प्रतिकार करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक रोज नित्य प्रयत्न करणं आवश्यक आहे। पुढे या वचनात असं म्हणलेलं आहे की तुमच्या जीवात्म्याविरुद्ध युद्ध करतात, ते तुमच्या जीवात्म्याविरुद्ध युद्ध करतात। वचनाचा हा भाग पापाच्या विनाशकारी स्वरूपावर भर देत आहे। प्रियजनांनो, आपण लक्षपूर्वक ऐकूया। केवळ आपल्या भौतिक शरीरावरच नाही, तर आपल्या आध्यात्मिक कल्याणावर, आपल्या आत्म्यावर आणि देवासोबतच्या नातेसंबंधावरही आपण अधिक रोज भर दिला पाहिजे की मी माझ्या रोजच्या जीवनातून देवासंगती संबंध जोडत आहे काय। म्हणून प्रियजनांनो, पृथ्वीवर एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे जगा। तुमच्या स्वभावाच्या इच्छा ज्या तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातात त्या सर्व इच्छांना विरोध करा आणि स्वर्गातील तुमच्या खऱ्या घरावर लक्ष केंद्रित करा। पापापासून दूर राहा आणि देवाला आनंद देणारे जीवन जगा। यासाठी परमेश्वर तुम्हाला रोज सहाय्य करो। आजच्या सकाळी हीच माझी तुम्हासाठी प्रार्थना आहे। परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुखी ठेवो। आमेन।